नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। नाशिकवरून परत येताना भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, दोघे गंभीर। रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यात शिरगाव येथे आज पहाटेच्या सुमारास एक भीषण कार अपघात झाला। वॅगनार कारचा ताबा सुटल्याने झालेल्या या दुर्घटनेत दोघांचा जागीच मृत्यू झाला असून दोघे जण गंभीर जखमी आहेत। अपघातात दोघांचा मृत्यू झाला ते पुढील प्रमाणे: शंकर करमरकर वय वर्ष 50, मूळगाव देहेंड राजापूर दापोली; हर्षदा जोशी वय वर्ष 70, टिळकाळी रत्नागिरी। जखमी पुढील प्रमाणे: प्रमोद मुकुंद लिमये वय वर्ष 60, केळशी; ओमकार प्रमोद लिमये वय वर्ष 35, केळशी। या दोघांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना महाड येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत। अपघाताचे कारण व पार्श्वभूमी: ही सर्व मंडळी नाशिक येथे नातेवाईकांकडे 16 सोमवार व्रताचे उद्यापन करून दापोलीकडे परत असताना पहाटेच्या सुमारास शिरगाव परिसरात त्यांच्या वॅगनार कारचा अपघात झाला। अपघाताचे वृत्त समजताच आसपासच्या ग्रामस्थांनी तातडीने मदतकार्य सुरू केले। जखमींना मंडणगड ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, मात्र दोघांना तपासल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केले आहे। मंडणगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून अपघाताची नोंद सुरू आहे। शंकर करमरकर यांच्या निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर। मृत शंकर करमरकर हे दापोली जालगाव परिसरातील एका लग्नाच्या हॉलमध्ये आचारी व चालक म्हणून काम करत होते। त्यांच्या पश्चात पत्नी, 14 वर्षाचा मुलगा, भाऊ आणि बहीण असा परिवार आहे। या कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे। आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी संजय खांबेटेंसह तृप्ती भोईर, मंडणगड। गाडी इथे ऍक्सिडेंट संबंध नाही। कुठे इकडून नाही रे।